छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। बोलतो मराठी लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। बोरिवली येथे मनसेतर्फे जागर मराठीच्या कार्यक्रमाचे आयोजन। मनसेतर्फे आज बोरिवलीत जागर मराठीच्या हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यात आमदार प्रवीण दरेकर, लेखक अंबरेश मिश्र, लेखक श्रोते, कवयित्री शोभाताई लाखरे, आरजे रश्मी वारंग असे अनेक मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्रात काही दिवसांपासून मराठी व मराठीचा विषय चर्चेत आहे। त्यात शासन कडून त्रिभाषीय सूत्राच्या नुसार तिसरी भाषा म्हणून हिंदी शालेय शिक्षण मध्ये आणण या निर्देश नंतर मनसेने ह्याच निषेध केला व काही दिवसाने शासनाने ते निर्णय रद्द केला। मराठी या भाषेवर वारंवार होत असलेले आक्रमण हे कुठेतरी थांबायला हवं म्हणून असले कार्यक्रम घ्यावे लागत आहे। नाही, कार्यक्रम पहिल्यांदा होत नाही, जागर पुन्हा होतोय। कारण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी मराठीची त्या ठिकाणी अस्मिता रुजवली आणि मध्यंतरीच्या काळामध्ये तसं पाहिलं तर थोडंसं सगळ्यांकडूनच मराठी भाषेच्या संदर्भात असेल, हिंदुत्वाच्या संदर्भात असेल, थोडंसं दुर्लक्ष झालंपणा किंवा निष्काळजीपणा असेल। परंतु मला अभिमान आहे की पुन्हा एकदा हा मराठीचा जागर अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून आपली अस्मिता जपण्याचं काम या ठिकाणी होतं आहे। त्याबद्दल मी आयोजकांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। कारण शेवटी कुठल्याही पक्षाचे जाती धर्माचे असलो तरी महाराष्ट्रात मुंबईत आपली मराठी निश्चितच आपल्यासाठी त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहे, यामध्ये दुमत असायचं काही कारण नाही। आणि म्हणून अशा प्रकारचे जागरचे कार्यक्रम अनेक झाले पाहिजेत आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावर त्यावर मराठी माणसांनी आणि महाराष्ट्रात राहणारे इतर भाषिकांनी सुद्धा सहभाग घेऊन पाठबळ दिलं पाहिजे। मराठीचा मुद्द्यावरून अनेक मराठी वा बांगलादेशी असो कोणीही असो जे मराठी बोलण्यावर नाकारतात, मग त्याच्यावर काय बोलतात? नाही, असे तुरळक लोक असतात। महाराष्ट्रात राहणारा कुठलाही इतर भाषिक समुदाय म्हणून मराठीला विरोध करू शकत नाही, महाराष्ट्राच्या मातीशी बेईमानी करू शकत नाही। काहींच्यात किडे असतात एवढं खरं आहे। अशा 2-5 लोक कोणतरी ज्यांना माहीत आहे की असं बोललं की पब्लिसिटी मिळते, त्या पब्लिसिटीसाठी करणारा स्टंट आहे। इथल्या मातीत जो राहिला आहे, वाढला आहे, मोठा झाला आहे, तो या मातीशीच इमान राखतो, मराठीशी आणि महाराष्ट्राशीच इमान राखतो। जी काय सांगाल, जागर मराठीचा कार्यक्रम घेण्यात आला? कसं आहे की त्रिभाषीय सूत्र आणून सरकारने जे हिंदी भाषा लादली होती ती हिंदी भाषा कुठेतरी थांबली पाहिजे। आपला कोणत्या भाषेला विरोध नाही, पण मराठी राज्यात, महाराष्ट्रात मराठी भाषेच्या राज्यात तिसरी भाषा आम्हाला का सक्तीची? जिथे कोवळ्या मुलाला इंग्रजी आणि मराठी भाषा शिकणं गरजेचं असताना तिसरी भाषा लादायची, तिसरी भाषा त्या मुलाच्या मेंदूच्या ताकदीमध्ये नाही आहे। 5वी नंतर ठीक आहे ना, आम्ही शिकतोय ना आणि बोलतातही काही लोक, पण ते बोलणं कंपल्शन कशाला? त्याचं पूर्ण ठाम आमच्या डोक्यावर ठसा का तुम्ही उमटवता? ह्याचा विरोध करणं, बोला, लोकांमध्ये जागृती आणणं बोला, त्यासाठी आम्ही मराठीचा जागर मराठीचा हो मी मराठीतच बोलणार त्या संकल्पनेतून आम्ही हा कार्यक्रम आज राबवला आहे। आणि अराजकीय इथे भाजपवाले येऊन गेले, RSSवाले आलेले, शिवसेनेवाले आलेले, सगळे येऊन गेले आणि काही मराठी संघटना ज्या मराठीसाठी लढत आहेत त्याही संघटना आल्या होत्या। त्याच्यामुळे हे गरजेचं आहे, लोकांमध्ये जागृती आणणं गरजेचं आहे। फक्त उठलं की लगेच मराठी नाही बोला की मारा, ह्याच्यावरती पुढेही हा मराठीचा आपल्यामध्येच जागरूकता आणणं गरजेचं आहे। कुठे ना कुठे आपण की मुंबईमध्ये मराठी आणि अमराठीचा वाद चर्चेला येत असतो, याच्यासाठी सुद्धा आपल्याला असले कार्यक्रम घेणं गरजेचं आहे का आपल्याला? कसं आहे की मी तेच बोललो ना की जर समोरचा माणूस जर मराठी बोलला नाही तर त्याला पहिल्या प्रेमाने बोललं तर बरोबर आहे, तो जर उलटा बोलला तर त्याला मग खळखटाक आहेच। पण हे आपल्या भाषा आपण टिकवणं गरजेचं आहे ना। आपण रिक्षावाल्याला हिंदीमध्ये बोलतो, भैया किधर जाओगे, चलो जल्दी, कुठे ते भाजीवाला आला तर भाजीवाल्याशी आपण बोलतो, अरे ते बोलतात मराठीतही, त्यांनाही धंदा करायचा आहे ते मराठीत बोलतात। आज गुजराती बोर्लीमधले गुजराती व्यापारी चांगल्यापणे मराठी बोलतात, जुने व्यापारी आहेत ते। आपण म्हणून आम्ही बोललो ना की अशा गोष्टी ह्या जागरूकता आणणं आपलंच काम आहे, आपणच ही जागरूकता आणणं गरजेचं आहे। हिंदी नाही त्यावर काय? हो बरोबर ना। जेव्हा देशावरती आज पहलगामचा हल्ला झाला त्यांनी काय केलं? हिंदू बघितले आणि मारलेत, बरोबर आहे? तर आम्ही हिंदू आहोत। जेव्हा तिथे लढायचं असेल पाकिस्तानशी किंवा अजून कोणाशी लढायचं असेल आणि कोणत्या धर्माच्या विरोधात लढायचं असेल, तर ते आमच्या अंगावर असेल धर्म घेऊन, तर मग आम्ही हिंदू म्हणून त्यांच्या अंगावर जाऊ।
पण जेव्हा आपण महाराष्ट्रात राहतो, मुंबईत राहतो आणि तुम्ही बोलाल की नाही हम मराठी नहीं बोलेंगे, हम हिंदी बात करेंगे, मग तेव्हा मी मराठी आहे. मग तेव्हा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक हा मराठी आहे. धर्म आला तिकडे, धर्मासाठी आम्ही कट्टरतेने हिंदू, आम्ही रस्त्यावर उतरून काही करायला तयार आहोत. तुम्ही आम्हाला बोला सैन्यात भरती व्हा, आम्ही तयार आहोत. पण जेव्हा महाराष्ट्रावरती मराठीवरती आक्रमण होईल, आमच्या भाषेवरती आक्रमण होईल, मग तेव्हा आम्ही कट्टरतेने मराठी आहोत.